नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर कोकणच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। 200 किलोमीटर मुंबईपासून लांब असणारे आमचं गाव आज निघालेलो आहोत आम्ही मुंबईच्या दिशेने। आता आपण जो रस्ता पाहतोय हा आमच्या गावाला असलेला एक राष्ट्रीय महामार्ग जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंबडवे गावाकडे जातोय। याची नुकतंच कामकाज चालू झालेलं आहे। प्रचंड असं धुकं पहाटे पडलेलं आहे। कोकणातील हे वातावरण खूपच मनाला आल्हाददायक ठरतं। आम्ही पूर्ण ते भिजून गेलेलो आहोत। सुरुवातीचा प्रवास हा आमचा बाईकवरून चाललेला आहे। निश्चितच या प्रवासाचे सर्व टप्पे आपल्याला बघायला मिळत आहेत। तत्पूर्वी या रस्त्याची सद्य असलेली परिस्थिती जर आपण पाहिलं तर खरोखर अतिशय धोकादायक पावसाळ्याचे दिवस आहेत। धोकादायक परिस्थितीतून सुद्धा आम्हाला प्रवास करावा लागतो। जागोजागी दरडी कोसळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं कामकाज चालू असताना अखेर आम्ही या धुक्यातून मंडणगड शहरामध्ये आता प्रवेश केलेला आहे। समोरचं काहीच दिसत नाहीये। गाडी कशी चालवायची मोठा प्रश्न पडलेला असतानाच आता आम्ही या मंडणगडच्या बाजारपेठेमध्ये आता प्रवेश करतोय। बाईकवरचा पहिला टप्पा या प्रवासातला आता आमचा पार पडणार आहे। या ठिकाणी नॅशनल हायवेचं अजून काम कुठलंही झालेलं नाही। अशा पद्धतीने मंडणगड बाजारपेठेमध्ये आता आम्ही प्रवेश केलेला आहे। कुठली दुकानं सुद्धा उघडलेली नाहीत। कुठली गाडी मिळणार याविषयी सुद्धा साशंकता आहे, परंतु आम्ही निघालेलो आहोत आणि अखेरीस स्टॉपला पोहोचलो। हेच ते मंडणगड एसटी स्थानक। थोडेसे एसटी न लागल्यामुळे आम्ही म्हटलं चला सकाळी चहा घेऊन आलो होतो, आता जरा आपण नाश्ता करूया। आणि आपण पाहतोय मस्तपैकी गरमागरम वडापाव आणि त्याच्या जोडीला असणारा आल्हाददायक चहा घेतल्यानंतर मनाला जी ताजगी जी मिळाली ना ती बघून खूपच समाधान वाटते। तुम्ही आता चेहरा बघत असाल। आणि आता आमच्या पुढच्या प्रवासाला आता मी निघतोय। सकाळच्या गाड्यांना सुद्धा गर्दी खूपच कमी असते आणि अखेरीस आम्हाला गाडी मिळालेली आहे। पण मंडळी ही गाडी आम्हाला मुंबईपर्यंत नाही मिळालेली। बघताय पूर्ण गाडी खाली आहे। आम्हाला माणगावपर्यंत ही गाडी मिळालेली आहे। तरी असो, जसं जसं मिळते तसं आपण पुढे जाऊया असं धरून आता आम्ही मंडणगडातून निघालेलो आहोत। टाटा बाय बाय मंडणगडला करत गाडी एका साईडला लावली आणि आता आम्ही मंडणगड एसटी स्थानकापासून आता निघालेलो आहोत। सकाळच्या प्रवासाची गंमतच न्यारी। शून्य मनामध्ये विचार आणि अशा या वातावरणातून आम्ही निघालेलो आहोत। मंडणगडातील या सगळ्या आठवणीतील या सगळ्या इमारतींना पाठीमागे टाकत आता आम्ही निघालेलो आहोत। दापोली फाट्यावरून हा प्रवास चालू आहे। इथून पुढे आता आपण आंबेतला चाललोय। तर सुरुवातीला आता आम्ही धुत्रोली या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। महामार्गाचं काम जर पाहिलं तर इथे तर फक्त एका बाजूचंच काम झालेलं दिसतंय। खरोखर शेनाळे गावाला क्रॉस केल्यानंतर खऱ्या अर्थाने हा घाट लागतोय तो शेनाळे घाट। आता आपण बघतोय या घाटामधून प्रवास करत असताना बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये हा घाट कोसळत असतो, दरडी कोसळतात आणि इथे आता आपण म्हापरळला पोहोचलेलो आहोत। हिरवीगार झाडी खूपच मनाला सुंदरतेचं दर्शन देऊन जाते। या ठिकाणी फेमस असा चिकन शॉप म्हापरळमधला जिथे तालुक्याचं लक्ष राहतं अशा तिथून आपण निघालेलो आहोत। ही मापळची बाजारपेठ आता आपण बघतोय आणि खऱ्या अर्थाने आता आपला प्रवास होतोय रायगड रत्नागिरीला जोडणाऱ्या या आंबेत पुलावरून। बऱ्याचशा कालावधीसाठी अपूर्ण असणारा आंबेत पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला झालाय आणि निसर्गाचं मनमोहक रूप पाहत असताना हा प्रवास आता आमचा चालू आहे। आता आपण रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहोत। तर नुकताच आता आपण आंबेत येथे आलेलो आहोत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब यांचं हे आंबेत गाव खरोखर कोकणाला लाभलेले हे असे महान व्यक्ती आहेत। पूर्वीच्या काळी मुंबईला जाण्यासाठी आंबेत हे अत्यंत महत्त्वाचं एसटी स्थानक होतं की जिथून मंडणगडला खूपच हा फायदा होत होता। आता आपला प्रवास पुढे झालेला आहे आणि आता आपण ज्या गावामध्ये पोहोचलो त्या गावाची खासियत अशी आहे मंडळी, हे आहे नांदवी। महाराष्ट्राचे दुसरे एक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरजी जोशी साहेब यांचं हे नांदवी गाव, यांचे सुद्धा घर याच परिसरामध्ये आहे। अतिशय
उल्लेखनीय कामगिरी ज्यांच्या माध्यमातून झाली असे मनोहर जोशी साहेब यांची आठवण या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला कायमच होत असते. तरी आपला हा प्रवास अशा आठवणींना उजाळा देतात आपला पुढे चाललेला आहे. काही वेळातच आता आपण महत्त्वाच्या गोरेगाव या ठिकाणी आता आपण प्रवेश करतोय. गजबजलेली बाजारपेठ, काहीशी आता उघडलेली दुकानं दिसत आहेत. पहाटेचीच वेळ आहे. हळूवार गर्दी वाढत चाललेली आहे. आमच्या मंडणगडवासियांसाठी गोरेगाव हे एक एस टी स्थानक महत्त्वाचं आहे. इथे नेहमी नाश्त्याला एस टी थांबत असते आणि मोठा हॉल्ट ज्याला म्हणतो आपण तो या गोरेगावला होत असतो. अशा ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. बघतोय आपण या सर्व आठवणी ताज्या ठेवत आता आपला प्रवास पुढे चालू झालेला आहे. आणि आता खऱ्या अर्थाने आपण आता नॅशनल हायवेला लागलो. मुंबई गोवा महामार्गावरून आता आपला प्रवास चालू झालेला आहे आणि थोड्याच वेळात आता आपण माणगावच्या दिशेने आता आपण निघालेलो आहोत. लागलेल्या रिक्षांच्या रांगा आणि हे असं दृश्य पाहिलं की आता आपल्या लक्षात येईल लोणेरे फाट्यापर्यंत आता आपण आलेलो आहोत. इथून पुढे एका बाजूला महाड जातो, दुसऱ्या बाजूला मुंबईला जातो आणि आता आपण मुंबईच्या दिशेने प्रवास केलेला आहे. अर्थातच आता आपण माणगावला येऊन पोहोचणार आहोत. तर हेच ते माणगाव स्थानक. आपली काढलेली एस टीची तिकीट इथे संपलेली आहे आणि आपण या एस टीतून आता माणगावला उतरलेलो आहोत. मंडळी, आम्हाला वाटलं नव्हतं की हा प्रवास कसा होईल, काय होईल, पण चला थोडासा वेळ मिळाला. पुन्हा एकदा आम्ही चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. मस्तपैकी आम्हाला या प्रवासामध्ये खरी सुखकारक गोष्ट म्हणजे स्लीपर कोचची आम्हाला बस मिळाली आणि त्याच्यामुळे प्रवास बघा आता कसा वरच्या स्टेपने आता होत चालला आहे आणि खूपच सुंदर आरामात प्रवास. बाळाराम हॉटेल प्युअर व्हेज माणगावाचं प्रसिद्ध हॉटेल, इथून आता आपला प्रवास चाललेला आहे आणि आता आपण आलेलो आहोत इंदापूर बस स्थानकापर्यंत. आमच्या इकडे जाणाऱ्या सर्वच एस ट्या या ठिकाणी थांबत नाहीत. त्याच पद्धतीने ही सुद्धा एस टी या ठिकाणी थांबत नाही. हेच ते इंदापूर स्थानक मुंबई गोवा हायवेला लागून असलेलं. इथून आपला पुढचा प्रवास चालू झाला आहे. समांतर असणारी कोकण रेल्वे आणि ही जेव्हा एस टीतून बसून आपल्याला बघायला मिळते ना तेव्हा खूपच सुंदर दृश्य ते असतं. पनवेलला पोहोचल्यानंतर अखेर आम्ही एस टीचा निरोप घेतला. फायनली आता पनवेल स्टेशनला आम्ही उतरलेलो आहोत आणि इथून आम्हाला CSTला जायचं असल्यामुळे आता सरळ आपण पुढचा प्रवास आता रेल्वेने करतोय. हा आम्हाला एस टीने सुद्धा जमला असता, परंतु तिथील इतकी जी गर्दी आहे त्याच्यामुळे लागणारा वेळ भरपूर लागणार होता. पण बेस्ट वे म्हणून आता आम्ही रेल्वेने प्रवास करतोय. चला, पनवेल एस टी डेपोला लागूनच हे रेल्वे स्टेशन असल्यामुळे महत्त्वाचं कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी मुंबईतून सगळ्यात सोयीचं एक रेल्वे स्टेशन. झटक्यात मुंबईतून बाहेर पडता येतं असं हे रेल्वे स्टेशन असल्यामुळे इथे गर्दी खूप बघायला मिळते. मंडळी, मुंबईतून कोकणाकडे येत असताना किंवा कोकणातून मुंबईला जात असताना जर खूपच अशी गर्दी टाळायची असेल तर हा पनवेल रेल्वे स्थानक हा आपल्याला सर्वात महत्त्वाचा उपाय ठरतो. आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहत आहे इथून सरळ स्टार्ट टू एंडचा प्रवास म्हणावला. मी पनवेल ते CST असाच आमचा प्रवास असणार. तिकीट निघालेले आहेत आणि अतिशय 20 रुपयामध्ये प्रवास. अतिशय स्वस्त, सुखकर, आल्हाददायक. निवांत बसून आता आपला प्रवास करावा. नाही आता आपण पाहतोय प्रवासासाठी आवश्यक असणारी रेल्वेसुद्धा आता इथे आलेली आहे. 12:41 टाईम टू टाईम. रेल्वेचं वेळापत्रक म्हटलं ना तर टाईम टू टाईम CSTसाठी जाणारी ही रेल्वे आता या ठिकाणी आलेली आहेत. आणि सुरुवातीच्या टप्प्यातले आम्ही प्रवासी असल्यामुळे आम्हाला सुद्धा बसायला जागा मिळणार हे नक्कीच. अशा पद्धतीने रेल्वेमध्ये आल्यानंतर खूपशी अशी जागा खाली होती आणि त्यातून आम्हाला अखेर सीट मिळाली. विंडो सीट मिळाली आम्हाला. आणि आता बघूया या प्रवासामध्ये
मुंबईचं दर्शन रेल्वेमधून कसं होतंय ते. ही रेल्वे आता जरी अशी खाली खाली वाटत असली ना तरी पण पुढे पुढे खूपच भरत जाते, गर्दी वाढते. महत्त्वाच्या अशा खारघर रेल्वे स्टेशनला रेल्वे येऊन पोहोचलेली आहे. तुम्हाला माहिती असेल समोरून दिसणारा हा जो महामार्ग आहे हाच तो वाशी ब्रिज, जिथून खऱ्या अर्थाने कोकणात दळणवळण चालू असते. मुंबईला कनेक्ट राहणारा ब्रिज आणि त्यालाच लागून असलेला हा रेल्वे ब्रिज, ज्याच्यावरून तर आता आपण जात आहोत. अजून एक असाच ब्रिज झाल्यामुळे मुंबई आणि कोकणचं अंतर अतिशय खूपच जवळ आलेलं आहे. आमच्या गावाकडे जाण्यासाठी नवीन आता एक पूल तयार झालेला आहे. तुर्तास याच समुद्री मार्गातून प्रवास करत असताना खूप समाधान वाटणे अखेरीस आता आपण बहुचर्चित अशा मुंबईमध्ये आता प्रवेश करता येईल. डॉकयार्ड रोड या स्टेशनवरती आल्यानंतर आता आम्हाला उतरायची वेळ ही आलेली आहे हे आता आम्हाला जाणवू लागले. या लाईनला ना तशी गर्दी थोडी कमी राहते. उंच उंच इमारती, हिरवळीपेक्षा सिमेंट कॉन्क्रिटीकरणचा जादा मारा, हेच आता खरं मुंबईची ओळख होत चाललेली आहे. आणि अशा पद्धतीने सँडल्स रोड्स. काही क्षणात आता आम्ही रेल्वेचा सुद्धा आता निरोप घेणार आहोत. बघताय शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा गर्दी खाली झालेली आहे आणि अखेर आम्ही मस्जिद बंदर या स्टेशनवरती आता उतरलेलो आहोत. जगाला कुतूहल असणाऱ्या या मुंबई नगरीमध्ये आता आम्ही प्रवेश करतोय. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवावं व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा.